तर मग पुन्हा इथं आणून ठेवता येईल. थंडी इकडे एवढी ना जबरदस्त थंडी आहे. तर मनमोहक दृश्य असतं सकाळ सकाळी इकडचं. तर आता दिवसभर मी कामच करत असते. आळ केलेलं आहे चांगलं, छान छान छान, खूप सुंदर दिसत आहे आळ. हे सिलेंडर रिकामं झालेलं आहे. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आजच्या सकाळची सुरुवात आमच्या नवीन घरातून होत आहे. तुम्हाला माहितीच आहे की काल आम्ही आमच्या नवीन घरी आलेलो कामासाठी. थंडी इकडं एवढी आहे ना, जबरदस्त थंडी आहे इथं. मला तर रात्रभर झोप नाही आली आणि खोकला यायचा अजून म्हणून साठच, त्यामुळे डिस्टर्ब करायला झोप नाही, मनला सुद्धा झोप नाही, कारण त्याला पण मच्छरांचा त्रास झाला इथे जरा, त्याच्यामुळे तो आत्ता झोपलेला आहे. म्हणजे ठीक आहे, झोपू दे त्याला. फोंड्याची मात्र झोपले व्यवस्थित. उनका क्या है, कहीं भी लेके जाओ सोएंगे. आता मी तुम्हाला बाहेर घेऊन जाते. बाहेरचं दृश्य खूप सुंदर आहे. मी इथे भाज्या वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत आणि इथं काढा उकळायला ठेवलेला आहे, सुंठ आणि थोडीशी लवंग टाकून. समोर पूर्व दिशा आहे, तर उगवत्या सूर्यनारायणाचं दर्शन आम्हाला होत असतं. तर मी काय करते, सूर्यनारायणाला जल अर्पण करते. तुळस तर नाही इथं. बाहेर जाऊयात. सूर्यनारायणाला अर्घ्य देते. मणा झोपलेला आहे इथं, त्याला डिस्टर्ब नाही करणार. वा 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 वा, बघा सूर्यनारायण. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसिद्ध भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते. बघा किती सुंदर मनमोहक दृश्य आहे. आमच्या घरातून सूर्यनारायणाचं दर्शन होतं. याच्यापेक्षा मोठं भाग्य काय आहे. नाही तर फ्लॅट संस्कृतीमध्ये अजिबात सूर्यनारायणाचं दर्शन काय, सूर्यनारायण सुद्धा दिसत नाहीत. पण बैठं घर असेल ना, तर हे सुख अनुभवायला मिळतं. त्या सूर्यनारायणाला अर्घ्य देते. ओम मित्राय नमः, ओम रवे नमः, ओम खगाय नमः, ओम पूषणे नमः, ओम वरुणे नमः, आदित्याय नमः. फोंडेजीने सकाळ सकाळी त्यांची चेतक चार्जिंगला लावलेली आहे आणि मी आता टेरेसवरती चाललेली आहे कपडे सुकायला टाकायला. श्री कृष्ण गोविंद मुरारी. वा 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 वा, इथून पण खूप सुंदर दृश्य दिसत आहे डोंगरावरचं. इकडचा डोंगर खूप जवळ आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवते कॅमेरा. बघा खूप सुंदर दिसत आहे डोंगर आणि त्याच्यावरची झाडी. माझ्या डाव्या हाताकडचा डोंगर पण खूप सुंदर दिसत आहे. आता उंच दिसत आहे, खालून थोडासा बारीक दिसतो, टेरेसवरती आल्यानंतर खूप मोठा आणि उंच वाटतोय. मागील 2 आठवड्यापूर्वी इथं आम्ही पेंट दिलेला. खाली टॉयलेट आणि बाथरूम आहे. एवढ्या भागामध्ये लीक झालेला पावसाळ्यामध्ये, म्हणून इथं पेंट दिलेला, इथं आणि तिथे दिलेला पेंट. चला तर मग आता खाली जाते आणि बसून प्राणायाम करते. आज व्यायाम नाही करणार, कारण इथे मॅट वगैरे नाहीये, तर फक्त प्राणायाम करते. चलो. इथं ऊन आलेलं आहे, इथं प्राणायाम करत बसते थोडा वेळ. धन्यवाद फोंडेजी काढा दिल्याबद्दल. चहापत्ती काढात नसत टाकायचे फोंडेजी, चाय बन जाएगा वो नहीं तो. लाल पाहिजे चहा. हाच चांगला काढा आहे, हेल्दी. येतो ना सुंठाचा फ्लेवर येतो. मी आता स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे तोंडले आणि फ्लावरची मिक्स भाजी आणि मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. एवढं सगळं आहे. नाश्त्याला नाही बनवणार आज, पण मला अजून उठलाच नाही. मला जेवण करायचं टायमाला उठेल, मग काय अर्थ आहे नाश्ता बनवायचं वेगळं, जेवण बनवायचं वेगळं. मी डायरेक्ट आता जेवणच बनवत आहे. मग बाळा झाली झोप? नाही झाली. माझ्या बाळाला मच्छरांनी खूप त्रास दिला रात्री. किती वेळा उठलास? 10 वेळा. म्हणजे झोपलाच नाहीचा अर्थ. आता बरं वाटतंय ना? 10:30 वाजलेत.
चल जेवण करूया आपण. पंडितजी जेवण करायचं. खूप छान वाटते. किचनमध्ये ऊन येतं आमच्या. हे इथं आलेलं आहे, मगाशी इथं आलेलं, आता इथं आहे. चला माझा सगळा स्वयंपाक तयार आहे. आता आम्ही भोजन करतो. आज जेवायला फ्लावर आणि हे काय विसरलेलं काय म्हणतात, फ्लावर, तोंडल्याची भाजी आणि मेथीची भाजी. मस्त वास येत आहे. खमंग. वाह वाह, मेरे तो मुंह में पानी आ गया भाई. कुछ भी क्या कुछ भी. पप्पा चष्मा आणायचं विसरून गेले. आता कोणाला फोन लावताय? जाड्याला. दादूला. जाडा म्हणतोस कधड्या दादाला. दादा म्हणो दादा. आम्ही जेवण करत आहे, तुम्ही सुद्धा या जेवण करायला. आणि आज काचेच्या प्लेटमध्ये आम्ही जेवण करतोय, कारण इथं जास्त सामान नाही आणलं, भांडी वगैरे थोडेकीच भांडी आणलेली आहेत, तेवढं आम्ही ऍडजस्ट करतो. कारण इथं राहणं खूप कमी होतं ना, म्हणून नाही. म्हणा काय बघतोय रजा? ए बाई काय म्हणजे काय असतं? फोंडेजीने काय डेझर्ट आणलंय आमच्यासाठी? काय आलंय केव्हा फोंडेजी? वा वा वा, कुछ तो. आईस्क्रीम तर नाही? काय बनवलं तुम्ही? शिरा घट्ट केला. शिरा? अरे हा, मी दूध आटवायला ठेवलेलं ते. बघा आम्ही जेवण झाल्यानंतर बाहेर बसलो येऊन, तो फोंडेजीनं हे डेझर्ट बनवलेला आहे. छान आईस्क्रीम सारखं वाटतं, पण आईस्क्रीम नाही, हा आहे शिरा, दुधातला शिरा. म्हणजे दूध काल आणलेलं दूध ना, तर ते आटून अर्ध झालेलं, आणि त्या अर्ध्या दुधामध्ये रवा भाजून टाकलेलं आहे. चांगलं डेझर्ट झालेलं आहे. शिरा आहे. हाँ आइसक्रीम आहे. आइसक्रीम आहे. धन्यवाद आपका. छान आहे, छान आहे. इलायची हवी होती ना, इलायची नाही ना. बाकी आपने बनाया, आवडला? करायचा का धंदा आपण? अरे राम, यांना कशाचाही बिझनेसच करू असं वाटतं, धंदा. बाबू कैसे बनाय? काय लक्षच नाही. वेगळं काहीतरी खायला मिळालं. वेगळं काय हा छान डेकोरेटिव्ह दिसतं काहीतरी आईस्क्रीम सारखं. दुपारचे 12 वाजले आहेत, तरी सुद्धा गारठा आहे इथं. राहत्या घराच्या मानाने इकडं खूप थंडी आहे. एका शहरामध्ये 2 ठिकाणी बघा किती वेगळं वेगळं वातावरण राहतं. आणि इथं ना मला असं वाटतं की काम लवकर संपलेलं आहे माझं. मग अशीच काम संपलं, भांडी झाली, किचन ओटा साफ झाला. राहत्या घरी दिवसभर मी कामच करत असते. किचन ओटा साफ करायला, भांडी घासायला मला बरोबर 1 किंवा 1.25 तास लागतो तिथं. आणि इथं लगेचच माझं झालं काम. आणि तू उलट मोठं घर आहे तरी काम लवकर संपतं, तिथं लहान घर आहे तरी काम संपत नाही, सारखी काही ना काही काम असतं. इथं मला फोंडेजी खूप मदत करतात. फोंडेजीने जिना झाडू मारला, बाहेरचा ओटा झाडू मारला सकाळी. त्याच्यामुळे माझं ते काम असलेलं आहे. धन्यवाद आपका. आईस्क्रीम दिली करून. आता आईस्क्रीम बनवून दिली. आईस्क्रीम नाही गरम नाही, नॉर्मल आईस्क्रीम. म्हणजे ते काय घट्ट दूध तर होतं, फक्त त्याच्यामध्ये रवा होता. धन्यवाद आपका. आप देते. मी रोज देतेच ना फोंडेजी. चाललाय घर म्हणा. मी तर निघालो. चला जायचं मग आता. मी निघतो तुम्ही या. बर ठीक आहे, जाऊयात. तर मी आवरून घेते बॅग वगैरे, आणि आता मी निघतो आमच्या राहत्या घरी. म्हणा माझा एक डायलॉग बोलते. डायलॉग नहीं, दोस्ती का वसूल है. हाँ, दोस्ती का क्या वसूल है बेटा? दोस्ती में गद्दारी नहीं करने की. हाँ, और गद्दारों से कभी दोस्ती नहीं करने. सही 100% सही बात कही मेरे पुत्र ने. मनाची घरी निघण्याची तयारी सुरू झालेली आहे. कपडे वगैरे घालून तयार आहे घरी जाण्यासाठी. जाऊ ना पण एकत्रच. रुक जा. तुम्ही डीमार्टला जाणार आहे, मला तिथं अर्ध्या गोळ्यातच सोडणार तुम्ही. हा मग त्याला काय होतं, तुझं तिथून जा की जवळ तर आहे. हा एकत्र जाऊ. आत्ता जायचंय? ठीक आहे, काय बोल सकते. आरामात जा. फोंडेजी इटा आणतायत. इकडे इटा आहेत आमच्या, आणि त्या इटा आणून इकडे ठेवत आहेत. आळ केलेलं आहे चांगलं, छान छान छान, आणि खूप सुंदर दिसत आहे आळ. काल थोड्या ठेवलेल्या आणि आता थोड्या ठेवत आहेत. आता थोड्याशाच राहिलेल्या आहेत तशाही. आओ जाओ, आराम से आना. इथं एन्जॉय करायला. आता झालं का एन्जॉयमेंट संपली? आम्ही निकल राय ना, तर राहतो एकटा इथं. मी राहिलो असतो. राय मग कशाला जायची घाई करतोस?
पण माझी परीक्षा आहे मंडे पासून. अरे मग कर ना अभ्यास, होतो उलट डिस्टर्ब नाही, वायफाय नाही, काय नाही, छान आहे ते उलट. तसला डिस्टर्बन्स नाही. तुम्ही काय बरमोडा वगैरे काय आणलाय नाही? कालपासून टॉयलरच फिरताय, विसरून आले फोंडाजी. इसीलिए तो ऐसा घूम रहे आप. का अचानक नाही, पण 17 वेळा. अरे फोनवरती होते, फोनवरती होते. खूप डिस्टर्ब केलं काल फोंडेजीने येते वेळेस. हॅलो कंटिन्यू फोनवरती होते. आम्ही तर 10 मिनिटं 20 मिनिटं थांबलेलो फुलं हातात घेतो. हॅलो हा इथनं असे जायचे, पायऱ्यावरून ते उभा 3 वेळा जिन्यावरून वरती गेले, खाली यायची. परत वरती. ठीक आहे चलो. 17 वेळा राहून. त्यांच्यामुळे त्या स्वतःमुळेच ते विसरले त्यांचे कपडे. हे सिलेंडर रिकामं झालेलं आहे आणि मना घेऊन चाललेला आहे राहत्या घरी. तिथं ते भरून मिळेल आम्हाला, पण नंतर मग पुन्हा इथं आणून ठेवता येईल. आराम से बच्चा, सावकाश गाडी चालू बाळा. ओके 100चे हे फटके देऊ का? आराम से. घराच्या आजूबाजूला अशा वनस्पती वाढतात आणि ह्या वनस्पती काढण्यासाठी एक खुरप आणलेलं आहे मोडनेमच्या बाजारातून. लगेच निघतं तसं खुरप्याने. खिडक्या बंद केलं. आम्ही आता आमच्या राहत्या घरी चाललेलो आहोत. म्हणा तर अगोदरच गेलेला आहे. पोहोचलेलो आहोत नवीन घरी. दादू झोपलेला आहे, मना सुद्धा झोपलेला आहे. आज रविवार त्यांचं तेच काम असतं. तुला सांगून गेलेले मी किचन वगैरे व्यवस्थित ठेव. त्यानं व्यवस्थित ठेवलेलं आहे, काही बनवलं नाही. पण रात्री एवढं आईस्क्रीम मागून खाल्लेलं आहे. त्याचे मित्र वगैरे आलेले, तर मला वाटतं जवळजवळ अर्धा किलो एक आईस्क्रीम असेल, हे मागून खाल्लेलं आहे. किचन वगैरे व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि हा असा झोपलेला आहे फरशीवरच. चला आता मी पण थोडा वेळ आराम करते. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.